बंदुकीचा परवाना हा सचिन घाळवेला दिला नव्हता, त्यामुळे आरोप योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। परवान्यासाठी गृहराज्यमंत्र्यांनी एक सुनावणी घेतलेली होती। या संदर्भातला अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। अद्याप कुठलाही अहवाल सीबीआय कडनं राज्य सरकारकडे आलेला नाही। अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजश्री देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काहीही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही।